आणि या नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। प्रश्न काढणाराच पेपर फोड्या असल्याची शक्यता आहे। लातूरात 28 वर्ष शिक्षण सेवा केलेला पी.व्ही. कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात आहे। पी.व्ही. कुलकर्णीला सीबीआयनं ताब्यात घेतलेला आहे। सीबीआयच्या दुसऱ्या पथकाने आज लातूरमध्ये ज्या पद्धतीने धाडी टाकल्या आणि एका नामांकित म्हणजे अत्यंत नावाजलेल्या आणि महाराष्ट्रभर ज्यांचं प्राबल्य आहे अशा एका लातूर मधल्या अत्यंत नामांकित अशा खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकाला सुद्धा त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। आणि त्या संदर्भातली चौकशी संपल्याच्या नंतर सीबीआयचे हे पथक नेमकं या सगळ्या क्लासेस चालकावर सुद्धा कोणती कारवाई करतं हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। परंतु आता आलेल्या महत्वाच्या माहितीनुसार त्या ठिकाणी सीबीआयनं सुद्धा या क्लासेस चालकाला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि लवकरच या क्लासेस चालकाची सुद्धा रवानगी त्या ठिकाणी सीबीआयच्या कस्टडीमध्ये केली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा सूत्रांकडून दिली जाते। त्यामुळे लातूरचं हे जे नीट पेपर फुटीचे हे जे कनेक्शन आहे ती कनेक्शन समोर आल्याच्या नंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कारवाईचा व्याप वाढतो की काय आणि याच्यामध्ये अजून कोणते मोठे मासे त्या ठिकाणी अडकलेले आहेत हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।